नमस्कार महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींनो, तसंच B.Ed D.Ed धारकांनो आणि शिक्षक मंडळींनो. आजचा विषय आहे आपला टीईटी परीक्षेचा निकाल कधी लागेल आणि टीईटीला पासिंग काय आहे, टीईटीची अंतिम पत्रिका कधी येणार आहे. आता बरेच जणांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की सर अंतिम उत्तरपत्रिका आणि रिझल्ट तो एकाच दिवशी येतो. काही जणांचं म्हणणं आहे की सर अंतिम उत्तरपत्रिका आल्यावर 4 ते 5 दिवसामध्ये येऊन जातो. आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं की एका वृत्तपत्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की बाबा हा जो निकाल आहे 15 जानेवारीच्या आधीच लागणार आहे. टीईटीचा टीईटीचा जो निकाल आहे तो 15 जानेवारीच्या आधीच लागणार. ते जर पाहिलं तर आज 10 तारीख आहे, तर 5 दिवसात 4-5 दिवसात हा निकाल येणं आपल्याला वाटते की ह्या 4-5 दिवसात निकाल येऊन जाईल. आता दुसरा आपला जो टॉपिक आहे की टीईटीला पासिंग किती आहे. ओपनवाल्यासाठी काही कन्फ्युजनचं काही कारण नाही आहे. त्यांना 90 मार्कला पासिंग आहे. हा प्रश्न जर बाद झाले तर त्याचे मार्क तुम्हाला नाही भेटत, तर तेवढी कट ऑफ कमी होते. याच्या आधी पण मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे, पण बरेचसे नवनवीन व्ह्युअर्स राहतात जे पाहत असतात, तर त्याच्यासाठी जेवढे प्रश्न कमी झालेले आहेत त्यानुसार तुम्हाला मार्क हवे असतात. आपला टीईटीचा पेपर राहतो 150 मार्काचा. त्याच्यात रिझर्व कॅटेगरी आहे ओबीसी, एससी आणि एसटी. त्याच्यासाठी मार्क लागतात 55% आणि ओपन साठी मार्क लागतात 60% गुण आवश्यक आहे. आता इथे 55% म्हणजे 82.5 मार्क होतात आणि ते 60% म्हणलं तर आपले 90 गुण होतात. आता इथे 90 गुणामध्ये आपल्याला काही बऱ्याच ओपन कॅटेगरीला तर काही कन्फ्युजन नाहीच आहे. कन्फ्युजन असं होतं की ते 82.5 मार्क आहे, काही जणांना 82 मार्क पडलेले आहेत, 81 मार्क पडलेले आहेत किंवा 83 मार्क पडलेले आहेत. त्यांना थोडासा जास्त त्यांचं लक्ष आहे की क्वेश्चन बाद होतात का. क्वेश्चन बाद झाले, मला 84 मार्क भेटले, 2 प्रश्न बाद झाले आणि माझा प्रश्न जर त्याच्यात आला आणि माझे दोन्ही प्रश्न आले त्याच्यात, तर काय होणार. तर लक्षात घ्या, जर प्रश्न बाद झाला एखादा, 1 किंवा 2 प्रश्न बाद झाले तरच ही कट ऑफ खाली येते, कमी होते. आता ज्यांनी पहिली वेळेस परीक्षा दिली त्यांना वाटतं की 82 मार्कला पास आहे. 82 मार्क नसून 83 मार्कालाच पास असते, कारण तुम्हाला 82.5 पेक्षा जास्त मार्क घ्यावे लागतात. 82.5 पेक्षा जास्त, मग त्याच्यामध्ये पॉइंट मध्ये नाही जमत. जर तुम्ही 82 मार्क जर पकडले कधी, तर ते होतात 54.67 असं काहीतरी पर्सेंटेज होते. मग तुमची टक्केवारी 55% नाही झालेली, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला 55% घेण्यासाठी तुम्हाला 83 मार्क घेणं आवश्यक आहे. हा, एखादा प्रश्न कमी झाला, बाद झाला म्हणजे कमी झाला म्हणजे चुकीचा झाला आणि तो बाद झाला, तर ते तुम्ही 82 मार्काला पास होता. आता एखाद्याचा 84 मार्क आहे, त्यांना लिहिलेलाच प्रश्न बाद झाला तरी घाबरायची गरज नाही. त्यांना 82 मार्काला पास आहे, तुमचा एक प्रश्न बाद झाला तर तुम्हाला 83 मार्क पडणार आहेत, 83 मार्क पडणार आहेत आणि 82 मार्काला पास आहे. म्हणजे तुमचा बरोबर आलेला प्रश्न जर कट झाला आणि चुकीचा कट झाला तर अजून तुम्हाला 84ला 84 भेटणार. तुमचे 2 प्रश्न रद्द जरी झाले तर तुम्हाला 82 मार्क होतील. म्हणजे तुमचे बरोबर आलेले प्रश्न जर रद्द झाले, तर तुमचे चुकीचे आलेले प्रश्न रद्द झाले तर 84ला 84च राहतील. एक प्रश्न रद्द झाला तर 83 मार्क राहतील. आणि ही कट ऑफ मग तुमची 81 मार्क होऊन जाईल कट ऑफ. जर रिझर्व कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि 2 प्रश्न पास झाले तर 81 मार्काला कट ऑफ जाणार आहे. त्याचप्रमाणे इथे पण ती कट ऑफ कमी होत असते. ठीक आहे, अजून काही संशय असतील, आपले मार्क असतील, कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे जास्तीत जास्त जणांना हे मार्क पेपर चांगला गेला, याच्यापेक्षा जर पेपर चांगला नाही गेलेला असेल, ती येणारी CTET परीक्षा आहेच आणि त्यानंतर एक परीक्षा बहुतेक जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यात होणारच आहे. त्याच्यानंतर अजून एक परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. म्हणजे वर्षातून 2 परीक्षा टीईटीच्या होणार आहे, 2 परीक्षा CTETच्या होणार आहे. त्याच्यामुळे खचून न जाता येणाऱ्या परीक्षेमध्ये जोमानं तयारी लागायचं. ज्यांना चांगले मार्क पडलेले आहेत, ह्यावेळेस पास झालेले आहेत, त्या सर्वांचं अभिनंदन.
आणि येणाऱ्या परीक्षेतला चांगली तयारी करण्यासाठी आणि भरघोस मार्क घेण्यासाठी स्पेशली गणिताच्या विषयामध्ये आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलला आपण गणिताची प्रॅक्टिस 0 पासून घेत असतो. बेसिक प्रश्नापासून आपण सर्व तयारी करून घेत असतो. त्याच्यामुळे डाऊट असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आपले मार्क ह्या वेळेसचे पण कमेंट बॉक्समध्ये टाका. कॅटेगरी नक्कीच तुम्ही मेन्शन करा. नाही तर ओपन कॅटेगरी असेल तर ते सांगा किंवा रिझर्वेशन आहे ते सांगा. दोन्ही, कारण भरपूर जण कमेंट करतात पण कॅटेगरी नाही सांगत. 86-87 मार्क असतात. मग ते संभ्रम होतं की मी पास म्हणू का याला नापास, फेल म्हणू. ठीक आहे ना. त्याच्यामुळं कमेंट बॉक्समध्ये आपली रिझर्वेशन आहे की नाही तेवढं सांगितलं तरी चालतं. ठीक आहे. आता सध्याच्याला एवढंच. काही नवीन अपडेट्स असतील तर नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.